होणं आणि ते ब्रह्म मी आहे इथपर्यंत जाणं, हा तत्वम पदार्थ शोधन आहे. आणि हा इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. त्याचा शोध घेत घेत मूळ स्वरूपापर्यंत जायचं आहे. आणि हे मूळ स्वरूप, समजा आता ऊसाचा रस मी प्याले, तर मूळ स्वरूपापर्यंत आपण कसं जाऊ? तर ऊस दिसल्यानंतर हा रस कुठून आला? ऊस असल्यामुळे. हा ऊस कुठून आला? हा जमिनीमध्ये लावल्या गेल्यामुळे, जमिनीमध्ये ते पेरल्यामुळे ते रोपट, ऊसाचं कांड. मग हे कांड कोणी धरलेलं आहे? पृथ्वी तत्वाने. मग ह्या पृथ्वी तत्वांमध्ये ते ह्याच्यामधून जमिनीतून हे उगवलेलं आहे. मग हे जमिनीतून उगवल्यानंतर मग हे जो आहे, मग ही जमीन कोणाच्या आधारावर आहे? असं हे बारीक 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 आपण ज्यावेळेस बारकावे पाहू ना, तर त्या तत्वापर्यंत आपण जाऊ शकतो. मग त्याच्यामध्ये गोडी कोणी निर्माण केली हो? त्याच जमिनीमध्ये ऊस लावलेला आहे, बाजूला मी कारल्याचा वेल लावलेला आहे, एकीकडे आंबा लागलेला आहे, त्याची कैरी असते, आंबटपणा असतं त्याच्यामध्ये. मग ही गोडी निर्माण कोणी केली? कडू, भगवद्गीतेमध्ये श्लोक सुद्धा आहे, कडू, आम्ल, लवण, हे सगळे जे आहेत, हे सगळे जे रस आहेत, तो रस, रसोहो वैसा, श्रुती म्हणजे रसोहो वैसा, असं त्या मूळ स्वरूपापर्यंत आपण ज्यावेळेस जाऊ, तर त्याच्यामधलं जे तत्वापर्यंत कोणतही वस्तू दिसो, त्या तत्वापर्यंत आपल्याला जायचं आहे. त्या ऊसामध्ये गोडी कोणी निर्माण केली आहे? कारल्याचा वेल आहे, त्याच्यामध्ये कडूपणा कोणी घातलेला आहे? आंबटपणा कोणी तयार केलेला आहे? ही सगळी त्याची व्यवस्था कशी चालते हो? इकडे आपली दृष्टी असायला पाहिजे. आपण नाही तर नामरूप दिसले, बापरे, मॉलमध्ये जातो, अनेक विषय समोर असतात आणि त्या झगमगामध्ये आपण वाहून जातो. साधं तीर्थयात्राला गेलं ना, तरी भगवंतापेक्षा आपण ज्यासाठी चाललो आहे दर्शनासाठी, तिथे भाव ओतून आपण तिथे समर्पण व्हायला पाहिजे. ते सोडून देतो आणि आजूबाजूची दुकानं आहे, तिथलं काय प्रसिद्ध आहे, खाणं किती प्रसिद्ध आहे, जेवण, त्याच्यानंतर वस्तू तिथे कोणती चांगली मिळते, इकडेच जास्त लक्ष असतं. म्हणजे ज्या उद्देशासाठी गेलो तो उद्देश विसरतो आणि विषयामध्ये रमतो. आणि संत आपल्याला जाग करतात वारंवार, की अरे बाबा, नामरूप कर्मद्वारे न ब्रह्म निर्देशित, इकडे दृष्टी आपली असायला पाहिजे. तर असं ज्यावेळेस करू त्यावेळेस तत्वम पदार्थ शोधन. आणि हे कशासाठी सांगितले हो सगळ्या गोष्टी? श्रवण, मनन, निधे, हे अंतरंग साधन आहे. आपलं अंतरंग जे बहिर्मुख झालेलं आहे, त्याला अंतर्मुख करायचं आहे. आणि अंतर्मुख करण्यासाठी ही साधनं आहेत. आणि पुढचं एक आता सांगता आहे की चत्वार देह निरसन. चत्वार देह निरसन हे सुद्धा साधनच आहे. म्हणून या अंतरंग साधनासाठी आपल्याला काय करायचं आहे? आपण पूर्वतयारी काय करायची आहे हे बघितलं स्थूल देहाच्या माध्यमातून, की स्थूल देहाचा सुद्धा आपल्याला निराश करायचा आहे. प्रत्येक देहाचा निराश करत करत त्या तत्वापर्यंत जायचं आहे. कारण आपण सुरुवातीलाच एक उदाहरण बघितलं होतं, की मक्याचं कणीसचं एक एक पान आपल्याला काढून बाजूला सारायचं, म्हणजे आतमधले जे दाणे आहेत ते आपल्याला भेटतील आणि ती गोडी वेगळीच आहे. अगदी त्याप्रमाणे आपल्याला या चारही देह सोलून काढायचे आहेत. आता सोलून काढायची म्हणजे काय करायचं आहे आपल्याला? हे सोलून काढायची म्हणजे आपल्याला त्याचा एक एक पदर बाजूला करायचा आहे आणि त्याचा निराश करायचा आपल्याला. आणि आपण निराश ज्या वेळेस करू ना, त्यावेळेस तिथपर्यंत पोहोचू शकतो, तत्वापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून आपण स्थूल देह म्हणजे काय, त्याचं कार्य काय आहे, कुठं कुठं आपल्याला अडकवते, कसं कसं देह बुद्धीमध्ये अडकवते, हे सगळं आपण सविस्तर बघितलं. आता त्या स्थूल देहाचा निराश सुद्धा करायचा आहे आपल्याला. आणि निराशा अंतर्गत आपण काल श्रीगुरु आपले हे सगळे म्हणजे आपल्याला ज्यावेळेस मार्गदर्शन करतात, म्हणजे म्हणजे विचार देतात, त्या विचाराच्या माध्यमातून ते कसं सगळं बाजूला सारायचं आणि त्याच्यातलं काय निवडायचं आहे,
हे आपण सविस्तर बघितलं. आणि आता याचा निराश जो आहे की अंतरंग साधन आपल्याला तिथपर्यंत आत्मतत्वापर्यंत जायचं आहे. आणि आत्मतत्वापर्यंत मी सच्चिदानंद स्वरूप कसं आहे, मी आनंद स्वरूप कसा आहे, याबद्दल आपण पाहणं सुरू आहे. त्याबद्दल आपण अंतर्गत साधने बघितली. आणि पुढचं साधन जे सांगितले आहे चत्वार देह निरसन, याच्यामध्ये हे साधन मला साधायचं आहे. आणि हे साधन म्हणून वाटतच नाही हो. आधी तर 4 देह आहे तेच कळत नाही. फक्त या स्थूल देहाने जो आपण परमार्थ करतो तो परमार्थच खरा आहे असं वाटतं. पुढे जाता जात नाही आपण. आणि जोपर्यंत आपण पुढचं पाऊल उचलत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊच शकत नाही. बरं किती अडथळे येतात हे पाहताना आपल्याला. आणि एक एक पाऊल मला पुढेच चालायचं आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. एक हे सांगते, दृष्टांत सांगते म्हणजे लक्षात येईल. आता माझा भाचा, मी ज्या ज्या वेळेस माहेरी जाते तर तो 2 वर्षाचा असताना मी बिस्किटचा पुडा घेऊन जायची त्याच्यासाठी. पुढे गेला, पुन्हा 2 वर्षानंतर तो 4 वर्षाचा झाला, आता बोलायला लागला, सगळं करायला लागला, तरी मी तो पार्लेजीचा बिस्किटचा पुडा घेऊन जाते त्याच्यासाठी. आता काही दिवसानंतर, काही वर्षानंतर तो आणखीन मोठा झाला, 10वीला गेला तो, आणि मी बिस्किटचा पुडा नेला तर तो मला हसतो, अगं आत्या आता मला हा बिस्किटचा पुडा नको, तुम्हाला आता पण आता एवढे एवढे बिस्किटचे पुढे व्हरायटी निघालेले आहेत, आणखीन काही वस्तू निघालेल्या आहेत, क्रीमचे बिस्किट आहेत, त्याहीपेक्षा आणखीन दर्जेदार आहेत, तू मला ते का आणून दे, तेच ते बिस्किटचा, मला कंटाळा आला त्या बिस्किटच्या पुढे. तसं आपण एकच साधन करत गेलो, तिथेच अडकलो, पहिली पायरी चढलो, दुसरी पायरी चढलो, तिसरी, पुढे कधी जाणार आपण. एक एक पायरी आपल्याला ओलांडून त्या स्वरूपाचा वेध घ्यायचा आहे. म्हणून एक एक पायरी आपल्याला हळूहळू पुढे चालायची आहे. म्हणून समर्थांनी हा समास कदाचित सांगितला असेल, कारण उकलायचं आहे. स्थूल देह मी नाही, आधी कळवून घ्या. सूक्ष्म देह मी नाही, कारण देह, महाकारण देह, आणखीन तर पुष्कळ सांगितलेलं समर्थांनी. आपण पाहू थोडेसे त्यावर, म्हणजे लक्षात येईल की ऐसे हे चत्वार देह जाणं, जागृती स्वप्न सुषुप्ती पूर्ण तुर्या जाणावी. आपल्याला कशा कशाचा निराश करायचा आहे पहा. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण या 4 देहाचा निराश करायचा आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या ज्या अवस्था आहे याचाही निराश करायचा आहे. विश्व, तेजस, प्राज्ञा, प्रत्येगात्मा, अभिमान, नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान, मूर्धनी ते. स्थूल भोग, प्रविक्त भोग, आनंद भोग, आनंदा व भास भोग, ऐसे हे चत्वार भोग चो देहाचे. या 4 देहाचे चत्वार भोग कोणते आहे हेही सांगितलेलं आहे. अकार उकार मकार अर्धमात्रा तो ईश्वर, ऐसा मात्रा चत्वार चो देहांच्या. आपण ओव्या पाहत आहोत. आणि 5वी ओवी आहे, तमोगुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुण, ऐसे हे चत्वार गुण चो देहांचे. क्रियाशक्ती, द्रव्यशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, ऐसे चत्वार शक्ती चो देहांच्या. ऐसे हे 32 तत्वे, दोहीची 50 तत्वे, अवधी मिळवणी 82 तत्वे, अज्ञान आणि ज्ञान. अशी ही तत्वे जाणावी, जाणून माईक ओळखावी, आपण साक्षी निरसावी येणे रीती. म्हणजे ह्या 8 ओव्या ज्या आहेत, ह्या 8 ओव्याचं वर्णन आपल्याला पाहायचं आहे. कशाला काय काय म्हणतात आणि कुठे कुठे हा जीव अडकतो, आणि त्याच्यातून आपल्याला सुटायचं आहे, मोकळं व्हायचं आहे. आणि एकदा हे सगळं जाणून घ्यायचं आहे. थोडासा कठीण भाग आहे पुढचा, पण एकदा जाणून घेतलं ना की अगदी सोपा होतो तो भाग. म्हणून हे सगळं जाणायचं आणि माईक म्हणून सोडून द्यायचं. हे सगळे कसे आहे, म्हणून ही ओवी अत्यंत महत्वाची. ऐसे ही तत्वे जाणावी, आधी जाणल्याशिवाय आपल्याला कळणार आहे का हो. म्हणून ही तत्वे जाणावी, जाणोनी माईक ओळखावी, आणि आपण साक्षी निरसावी येणे रीती. कसं त्याचं साक्षीत्व करायचं आणि त्याच्यातून आपल्याला कसं बाजूला सारायचं आहे. साक्षीत्व करता एक दिवस साक्षी रूप होऊन जातो.
म्हणून आपल्याला एक एक देह पाळणं सुरू आहे. याच्यासाठी आपण स्थूल देह आधी पाहतो, कारण आपलं संपूर्ण परमार्थ या स्थूल देहाच्या माध्यमातून करतो आपण. म्हणून हा स्थूल देह आपल्याला सविस्तर पाहायचा आहे. आणि एक एक काय काय सांगतात रामदास स्वामी, काय काय आपल्याला मार्गदर्शन करतात ते आपण पुढे पाहतच आहोत. म्हणून ह्या स्थूल देहाचं आपल्याला आता निरसन करायचं आहे. मग हे निरसन कसं करायचं आहे, हे आपलं चत्वार देहाचं निरसन करायचं आहे. त्याआधी स्थूल देहाचं निरसन करायचं आपल्याला आजच्या याच्या माध्यमातून. आणि असा जो आहे, तर आपल्या ठिकाणी का बरं हे निरसन करायचं आहे, कारण आपल्याला स्वरूपाविषयी अज्ञान आहे. आणि अज्ञान आहे ते कसं अज्ञान आहे, कसं कसं आपण त्याच्यामध्ये अडकून असतो, तर हे अज्ञान जे आहे स्वरूपाविषयीच, की मी देह आहे, निरसन करायचं आपल्याला. मी देह आहे. आता हा जो देह आहे, मी आत्मा असताना मी देह आहे असं वाटतं आपल्याला. वास्तविक मी आत्मा आहे, पण मी देह आहे असं वाटतं. आणि हेच काय आहे, अज्ञानाचा सगळ्यात मोठा कठीण स्तर आहे. हा खूप कठीण स्तर आहे हो, वाटतं आपल्याला, पण हा अज्ञानाचा अत्यंत कठीण स्तर आहे. आणि दुसरं माझा देह आहे. आता हा स्तर थोडासा त्याच्यापेक्षा सौम्य झालेला आहे. माझा देह, आधी मी देह वाटतं, नंतर माझा देह वाटतो. हा माझा जो देह आहे ना, हा माझा देह आहे पहिल्यापेक्षा थोडासा क्षीण स्तर आहे. आणि नंतर मी देह नाही, विचाराने कळायला लागतं मी देह नाही. कारण आता आपण एवढं वर्णन ऐकल्यानंतर स्थूल देहाचं, आता आता आपलं थोडस पक्क झालं की नाही, की मी देह नाही. मग मी देह नाही तर मी कोण आहे, है ना? मी देह नाही हा अज्ञानाचा सर्वात क्षीण स्तर आहे. आणि मी आत्मा आहे हे बुद्धीला पटलं, त्याच्या पुढे मी आत्मा आहे बुद्धीला पटलं, पण तो जाणीवेचा प्रांत आहे. आणि मग तिथे थोडं का होईना पण अज्ञान शिल्लक राहतच. मी आत्मा आहे हे बुद्धीने कळलं, पटलं, पण आणखीन ते रुजलं नाही. म्हणून तिथेही थोडस अज्ञान शिल्लकच आहे. आणि आत्मा हा जाणीव नेणीच्या पलीकडचा विषय आहे. जाणीव आणि नेणीवच्याही पलीकडे आत्मा आहे, कारण तो 9 प्रमाणांनी जाणल्या जात नाही आणि 5 ज्ञानेंद्रियांनी जाणल्या जात नाही. केवळ तिथे अनुभव, बस अनुभवाशिवाय दुसरं काहीही नाही. म्हणून तो जाणीव आणि नेणीवेच्या पलीकडे म्हटलेला आहे. आणि हे जे आहे याच्या पुढेही आपल्याला जायचं. ही ज्या वेळेस आपण स्तर हळूहळू हळूहळू हळू आपण हा स्तर जो आहे ना पार केला ना, तर त्यावेळी साधकाला मी आत्मा आहे असा साक्षात अनुभूती येते, अनुभव रूप होतो तो. कसा अनुभव रूप होतो, कारण मिठा आपलं साखर आहे, साखरेचं कितीही वर्णन केलं, साखर गोड आहे, साखर आपले साखरची पांढऱ्या रंगाची आहे, त्याचे क्रिस्टल होतात, त्याची पिठी साखर होते, पण त्याचं वर्णन केल्याने काही आपल्याला अनुभव येणार आहे का त्याचा? ज्या वेळेस आपण ती चाखतो, एवढूसा कण जरी चाखलो, चाखल्यानंतर आपण म्हणतो अरे साखर खूप गोड आहे, साखर गोड आहे. हा अनुभव घेतल्यानंतरच आपल्याला कळते ना. अगदी त्याप्रमाणे ज्या वेळेस आपण या स्वरूपात सगळे सालपट आपण ही बाजूला करू, त्यावेळेस एक 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 स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह ही सगळी बाजूला सरू, त्यावेळेस मी आत्मा आहे हे उलगडतं आपल्याला. आणि संत सांगतात की त्याचा अनुभव घे. आणि मग तो अनुभव रूप होतो. अनुभव रूप होतो म्हणजेच काय होतो, आनंदाचा ठेवा येतो, आनंद स्वरूप होतो आपण. मीच आनंदाचा ठेवा आहे हे लक्षात येते. हा अनुभव आहे. शांती, तृप्ती, समाधान, आनंद, निर्भयता हे माझं मूळ स्वरूप आहे. आणि इकडंच आपलं लक्ष नसतं, बाकीच्या गोष्टीकडेच आपण अडकून पडतो. माझ्या मूळ स्वरूपापर्यंत जायचं. आणि असं ज्या वेळेस होते त्यावेळेस आत्मा काय होते, हे चारही स्तर पार केले की साक्षात अनुभूती येते.
देहातीत होतो. आणि असा प्रवास आपल्याला करायचा आहे. म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आपली ही देहबुद्धीची गाडीमध्ये आपण बसलेलो आहोत आणि एक एक स्टेशन पार करत 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 आपल्याला आत्मबुद्धीच्या स्टेशनावरती पोहोचायचं आहे. आणि एकदा ते गाठलं की बस तिथे आनंदाचा ठेवा आहे. हा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. आणि तनुचतुष्टयच्या निरसन आपण ज्यावेळेस करू त्यावेळेस आत्मा सुटा होतो. जणू काही माझ्यासाठी आपल्यासाठी हा आत्मा सुटा होतो. आणि सुटा होतो म्हणजे काय होतो? आत्मा सुटा होतो म्हणजे आपल्या वरती जे बंधनं आहेत, आपण जी बंधनं मानलेली आहेत, त्या बंधनातून आपली मुक्तता होते. आणि हे बंधन कसं आहे हो? कल्पित आहे. मीच माझ्या कल्पनेने तयार केलेलं आहे. कसं बंधन मध्ये आपण अडकतो पहा. सकाळी आपण उठतो, थंडीचे दिवस आहे, उठल्याबरोबर चहा. या चहाच्या बंधनात कोण पडलं? आपणच पडलो ना. चहा असली तर माझं पोट साफ होतं, नाही तर होत नाही. ही कल्पना कोणी केली? मीच केली. आणि मीच त्या बंधनामध्ये अडकलो. आधी मला त्याची लत नव्हती, पण हळूहळू हळूहळू तो चहा माझ्या एवढा अंगी बांधला की त्या चहाशिवाय आता माझी सकाळ होतच नाही. म्हणजे या कल्पित बंधनामध्ये आपण आपल्याला अडकून घेतो. आणि अशी अनेक बंधनं आहेत. आणि अनेक बंधनामध्ये अडकल्यामुळे आपण त्याच्यातून सुटत नाही, कल्पित बंधनामध्ये अडकतो. आणि म्हणून म्हटलं आहे की आत्मा आपल्याला सुटा करावा. वास्तविक सुटा आहे तो आहेच ना, सुटा करण्याचा प्रश्नच नाही ना. पण माझ्यासाठी ही आवरण आहे. पुढे येणारच आहे मलदोष, विक्षेप दोष, आवरण दोष, कशी कशी आवरण आपल्यावरती चढलेली आहे. या सूक्ष्म देहाचा विचार करू त्यावेळेस. अन असं कल्पित बंधनामध्ये अडकल्यामुळे आपल्यासाठी तो काय काढलेला आहे? दडलेला आहे. आणि संतांसाठी तो मीच आहे इथपर्यंत त्यांचा अनुभव असतो. आणि तो अनुभव मला माझा करायचा आहे. आणि हे एकदम होणार नाही हो. क्रमाक्रमाने या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे. आणि अशा प्रकारे या देह बंधनातून, या स्थूल बंधनातून आपली सुटका करून घ्यायची आहे. ही सुटका आपण ज्यावेळेस करू ना, मला सुटका करून घ्यायची, कारण मीच कैदी झालेलो आहोत कल्पनेने. आणि याच्यातून मला सुटका करायची आहे. आणि सुटका केव्हा होते? ज्यावेळेस श्रीगुरु आपल्या जीवनात येतात, त्या गोष्टी सांगतात आपल्याला, त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्याला लवकर लवकर कळायला लागतात. क्रमाक्रमाने, हळूहळू, अभ्यासाने हळूहळू साधे, हताश न होई. हळूहळू हळू आपल्याला हे सगळं साधून घ्यायचं आहे. आणि असा सूक्ष्म देहातून आपली सुटका करून घ्यायची आहे. आता पुढचा जो आहे हा सूक्ष्म देह. स्थूल देहाबद्दल आपण सविस्तर बघितलं. कुणाचे काही शंका असेल तर विचारू शकता नंतर. आता हा सूक्ष्म देह आहे पहा. स्थूल देहाविषयी विचार झाला. आता जीवनामध्ये विषयामुळे होणारी जी अस्वस्थता नाहीशी होते ना, तर श्री गुरु हे निसंदीपणे शिष्याला सांगतात, अरे बाबा तू स्थूल देहात अडकू नको, याच्यापासून मोकळा हो. आता सूक्ष्म देहाविषयी आपल्याला सांगतात की सूक्ष्म देह कसा असतो. हा सूक्ष्म देहा स्थूल देहाच्या आत सूक्ष्म देह आहे. या स्थूल देहाच्या आतमध्ये सूक्ष्म देह आहे. आणि या सूक्ष्म देह चर्मचक्षूंना दिसत नाही, डोळ्याला अजिबात दिसत नाही आपल्याला, पण तो आहे. आणि चर्मचक्षूंना न दिसणारा असा तो आहे सूक्ष्म देह. आणि 5 ज्ञानेंद्रियांनी, म्हणजे याच्यामध्ये काय काय आहे, याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत ते आपण सगळे पाहणार आहोत. या सूक्ष्म देहामध्ये अनेक इच्छा असतात, पण दिसतात का आपल्याला? अनेक प्रकारच्या इच्छा असतात ना आपल्या मनात, पण दिसत नाही त्या समोरच्याला. आणि
अनेक प्रकारचे द्रव्याविषयी अनेक प्रकारचं ज्ञान असते, दिसत नाही, असतं. आणि अनेक प्रकारच्या क्रिया, मला आता काय करायचं, काय कसं करायचं, हे डोक्यामध्ये सुरूच असते. अनेक प्रकारच्या क्रिया चालू असतात आणि या सगळ्या म्हणजे सगळ्या गोष्टींनी युक्त असा हा सूक्ष्म देह आहे. काय काय याच्यात बारकावे असतात, सूक्ष्म देहाचा आपण कधी विचारच करत नाही. स्थूल देहामध्येच आपण अडकून राहतो, तर सूक्ष्म देहाचा विचार करत नाही. आणि समर्थ आपल्याला सांगत आहे की हा सूक्ष्म देहाचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. आणि हा सूक्ष्म देह आहे ना, का बरं सूक्ष्म म्हटलेला आहे? कारण हा पंचीकरण होण्याच्या आधी सूक्ष्म पंचमहाभूताचा असल्यामुळे त्या तन्मात्राच्या असतात. त्यावेळेस तन्मात्रा असतानाच, आणि आपण सुरुवातीला तन्मात्रा बघितल्या प्रकृती आणि पुरुषाचा विषय घेत असताना, की तन्मात्रा म्हणजे डोळ्याला दिसण्याच्या आधी जे पंचमहाभूत आहेत त्यांचं एकत्रीकरण व्हायच्या आधी ज्या आहेत त्या तन्मात्रेच्या स्वरूपात असतात. आणि त्यामुळे याच्यामध्ये भेसळ नसते, तन्मात्रेमध्ये कोणतीही भेसळ नाही. तर या 25 बाबीचा हा असा घटक, हा सूक्ष्म देहाचा घटक आहे, मानलेला आहे. आणि या सूक्ष्म देहाच्या माध्यमातून काय करायचं आहे, शुद्ध स्वरूपातील पंचमहाभूतापासून या जीवाचं म्हणजे सूक्ष्म शरीर बनते. याला लिंग देह सुद्धा म्हणतात, याला लिंग देह सुद्धा म्हणतात. आणि हा लिंग देह जो आहे ह्याच्यामध्ये स्थूल देहामध्ये हा असतो. आणि आता कशापासून कसा कसा तो बनलेला आहे, कसा कसा हा स्थूल देह तयार झालेला आहे, याच्याविषयी पाहू आपण. आणि याच्या आधी आपण एक गोष्ट पाहू, म्हणजे हा जो सूक्ष्म शरीर आहे ना, हा सूक्ष्म शरीर जणू काही या सूक्ष्म शरीरामध्ये 8 शहरे आहेत. किती शहरे आहेत? 8 शहरे आहेत. कशी आहे होती आपण पाहू. म्हणजे अविद्या आहे याच्यामध्ये. काय काय आहे? अविद्या हे एक शहर आहे. एक कल्पना केलेली आहे की अविद्या एक शहर आहे, काम एक शहर आहे, कर्म एक शहर आहे. 3 शहर झाली. अंतकरण पंचक हे सुद्धा शहर आहे. ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मी इंद्रिय पंचक किती झाली? 6. प्राण पंचक 7 आणि विषय पंचक. म्हणजे एवढे जे आहे, या 8 शहरातून या सूक्ष्म देहाचा कारभार चालतो. हा पूर्ण सूक्ष्म देहाचा कारभार या 8 शहरातून जणू काही चालतो. आणि या सर्वांचे व्यापार म्हणजे मी असे मानतो. या सगळ्यांचा व्यापार जो चालतो त्याला आपण मी करतो असे मानतो. आणि हेच बंधन होईल. हे एक सगळ्यात मोठं बंधन आहे. म्हणून या सूक्ष्म शरीराच्या माध्यमातून जोही कारभार चालतो, पहा किती कारभार आपल्या आत चालत राहतात, काही कळतही नाही. आणि मग हा लिंग देहाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर या लिंग देहाचा अभ्यास करताना सूक्ष्म देह अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे हा लिंग देह अत्यंत महत्वाचा आहे. परमार्थ आहे ना, परमार्थ हा सूक्ष्म देहाने करायचा असतो. हा विचार सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. आपण स्थूल देहाच्या माध्यमातून परमार्थ करतो. पण आणखीन बारकावा सांगितलं समर्थांनी की सूक्ष्म देहाच्या माध्यमातून म्हणजे अंतकरणाच्या माध्यमातून आपल्याला परमार्थ करायचा आहे. आपण स्थूल देहाच्या माध्यमातून परमार्थ करतो ना, तो आहे पहिलं स्तर. पण हळूहळू आपला वाढवायचं ना, बिस्किटचा पुडा आपल्याला बदलायचा आहे ना. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की आता तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि अंतकरणाचा भाग अत्यंत महत्वाचा आहे. पहा, आपण पूजा करतो, दररोजची आपली पूजा असते. आणि ती पूजा करत असताना आपण स्थूल देहाने पूजा करतो. म्हणून आपल्याला विचार येतो, म्हणजे आपण जसं हे कर्म झालं, आपलं पूजा हे कर्म झालं. मग पूजा पाठ करतो, हे करतो, जसं आपण घरातली कामं करतो ना,
झाडझूड करून टाकली, स्वयंपाक करून टाकला, पूजा करून टाकली. अरे करून टाकण्याचा विषय आहे का पूजा? पूजा करून टाकण्याचा विषय नाही आहे. पूजा अंतःकरणाने भक्तिभावाने करण्याचा विषय आहे. पण आपण ती उरकून टाकली, करून गेली. एकदाच्या महालक्ष्मी आटपून गेले म्हणजे. एकदाच्या महालक्ष्म्या आटपून गेल्या. आता आटपून गेल्या हा त्याचा विषय आहे का हो? अंतःकरण असं भगवंतानी भरून यायला पाहिजे. मग आटपण्याचा, उरकण्याचा, करून टाकण्याचा परमार्थ विषय नाही, अंतःकरणामध्ये रुजवण्याचा हा विषय आहे. त्याच्यामुळे पूजा करत असताना शरीर कुठेही असो, जे कृती करायची ते करो, पण अंतःकरण भगवंताला अर्पण करायचं. म्हणून पूजा आटपण्याचा विषय नाही आहे, अंतःकरणामध्ये बिंबवण्याचा विषय. आणि असं ज्यावेळेस करतो त्यावेळेस मनबुद्धी स्थिर करायची आहे. पूजा कशी करावी संतांनी पण आपल्याला सांगितलेली आहे. कशी सांगितलेली आहे? कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणजे आपली पूजा इथपर्यंत जायला पाहिजे. हळूहळू पूजा अंतःकरणाने नाही, भक्तिभावाने. म्हणजे ज्यावेळेस आपण श्रद्धेने पूजा करू ना, भक्तिभावाने पूजा करू ना, त्यावेळेस भगवंत येतो. म्हणून तर जनाबे म्हणते भावतोची देव, म्हणजे अंतःकरणाने पूजा करायची आहे. आणि असं जे आहे, मग भक्तिभावाने आपली पूजा होते काय? भक्तीमध्ये काय काय पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिजे? नारद भक्ती सूत्रामध्ये 84 सूत्र सांगितलेली आहे. आणि समर्थांनी देखील 9विधा भक्ती सांगितलेली आहे. प्रत्येक भक्ती आपल्याला तिथपर्यंत घेऊन जायला पाहिजे. अशी पूजा व्हायला पाहिजे, असं आपलं चिंतन व्हायला पाहिजे. आणि अशी ज्यावेळेस करू ना, त्यावेळेस ती पूजा ठरते. आणि पुढे हळूहळू ती पूजा कोण्याही जीवाचा न घडो मत्सर इथपर्यंत जायला पाहिजे. आपलं तसं होते का ऍप्लिकेशन मध्ये पाहायचं, आपण आपल्याला तपासायचं. आणि समर्थ तपासायची संधी आपल्याला देत आहे. आपली सगळी पूजा भेदाची असते. कसा भेद करतो आपण पूजा करताना? एक उदाहरण देते म्हणजे लक्षात येईल. माझ्याकडे गुलाबाचं अख्खं चांगलं फुल आहे आणि माझ्या देवघरामध्ये 10-12 वेगवेगळे देव आहेत. श्रीकृष्णाची मूर्ती आहे, महादेवाची आहे, गणपतीची आहे, देवीची आहे, सगळ्या प्रतिमा अशा त्या या आहेत देवघरामध्ये. तर मी काय करते, एक फुल सुंदर अख्खं फुल असते ना, त्या फुलाच्या पाकळ्या करते आणि एक एक पाकळी प्रत्येक देवाला वाहते. आता देव माझ्यावर रागवणार नाही असं आपल्याला वाटते. आणि ती एक एक पाकळी आपण ज्या वेळेस वाहतो, एक अख्खं फुलाच्या वेगवेगळ्या पाकळ्या करतो आणि त्या सगळ्या देवाला वाहतो. कारण माझ्यामध्ये भेद दृष्टी आहे. आणि भेद दृष्टी असल्यामुळे ती मी फुलाच्या पाकळ्या करते आणि प्रत्येक देवाला वाहते. देवत्व पाहत नाही, फक्त देव पाहते. जर माझी दृष्टी भेदाची नसेल तर अभेद दृष्टीने एकच फूल मी कोणत्याही एका देवाला वाहील, ते एक फूल सर्व देवांना मिळते. ही अभेदाची दृष्टी माझ्यामध्ये यायला पाहिजे. कारण देवता जरी अनेक असल्या पण देवत्व एक आहे. त्या देवत्वाकडे आपली दृष्टी वळत नाही आणि आपण त्या देवामध्ये भेद करतो आणि ती एक एक पंखुडी त्या हे करतो गुलाबाची आणि ती देवाला वाहतो. कारण माझ्यामध्ये भेददृष्टी आहे ना, आणि ती मुरलेली आहे भेददृष्टी. मला वाटते देवही माझ्यावर रागवणार, म्हणजे ती भेददृष्टी आपण तिथेही ठेवतो. वास्तविक तो कसा आहे? अभेद स्वरूप आहे. तर अभेदत्वाने आपली पूजा व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळेस अभेदत्वाची पूजा होईल ना, त्यावेळेस आपलं माऊली म्हणते, म्हणून माझी स्वरूपी मन बुद्धी इथे निक्षेपी, एतुलेनी सर्वव्यापी मीची होसी.
ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणते की म्हणून माझी अस्वरूपी. भगवंत म्हणतात की माझ्या ठिकाणी मनबुद्धी ठेवा. आपण याच्या आधी पण बघितलं की मनबुद्धी भगवंताच्या ठिकाणी आपल्याला अर्पण करायची आहे. आणि आपण भेदाची पूजा करतो, मनबुद्धी भगवंताकडे वळवत नाही आणि स्थूल देहाने पूजा करत राहतो नाही, करतच सुटतो. नेमकं मला काय करायचं आहे, कशासाठी करायचं आहे, का बरं करायचं, या गोष्टी जर आपल्या लक्षात आल्या ना, आणि शास्त्र आहे ना आपल्याला सांगायला, संत बसलेले आहे, ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला संत सांगतात या सर्व गोष्टी. चत्वार देह आहे याच्यामध्ये, चत्वार देव आहे याच्यामध्ये, चत्वार देव सुद्धा समर्थांनी खूप छान वर्णन केलेलं आहे. आपली तिकडे दृष्टी नसते, आपण फक्त करत सुटतो. तर असं आपलं होऊ नये, कारण आपण साधक आहोत. आपण थोडा विचार करून सगळं करायला पाहिजे. मी हे का करत आहोत, कशासाठी करत आहोत, हे केल्याने मला काय मिळणार आहे, न केलं तर काय होणार आहे. थोडासा विचार जर करून परमार्थ केला तर निश्चित रूपाने आपला परमार्थ नीटनेटका होतो. आणि असं जे आहे ती भगवंताला आपण बेलफुले वाहतो, सगळं आपण मनबुद्धी अर्पण करत नाही, आपण हे बघितलं. तर तन मन धनाने भगवंताची पूजा करायची. आणि तन मन धनाने ज्या वेळेस आपण भगवंताची पूजा करू ना, म्हणतो पण तसे ऍप्लिकेशन मध्ये तन मन धन सब कुछ है तेरा म्हणतो, पण ऍप्लिकेशन होत नाही. तर ऍप्लिकेशन कडे सुद्धा आपली दृष्टी असायला पाहिजे. म्हणून माऊली म्हणते, भगवंत या ठिकाणी म्हणतात म्हणजे या ओवीमध्ये की तू मन बुद्धी दे रे बाबा मला. आणि जीवाला उपाधी रूपाने आपण काय करतो, अहंकार आपल्यामध्ये असते, आपण परिच्छिन्नता आपल्यामध्ये असते. आणि इथे काय करायचं आपल्याला, माझी दृष्टी सर्वव्यापक कशी होईल, सर्वात्मक ईश्वरा, माझी सर्वात्मक दृष्टी कशी होणार आहे, इकडे आपलं लक्ष असायला पाहिजे. आणि भगवंत म्हणतात की अशी जी दृष्टी ठेवल्यात ना, ही दृष्टी ठेवणं हे एकदम खरी गोष्ट आहे. असत्य असं याच्यामध्ये काहीच नाही. देवत्व ही दृष्टी ठेवायची, देवत्वाशिवाय दुसरा विचारच नाही करायचा. म्हणून भगवंत आपल्यासाठी वचन सांगतात की मन बुद्धी अर्पण कर रे बाबा, मय्ये व मन अधस्व मयी बुद्धी निवेशय. मनबुद्धी निवेशय करायची, तिथे अर्पण करायची आहे. आपण बेल फूल पान सगळं अर्पण करतो, पण मन बुद्धी अर्पण करत नाही. का बरं मन बुद्धी अर्पण करायला सांगितलेली आहे, मन बुद्धी अर्पण करायला का बरं सांगितलेली आहे, कारण अत्यंत महत्वाची बाब आहे पाहिजे. मनबुद्धीच भगवंताला का अर्पण करायची, कारण स्थूल शरीर इथेच राहतं. ज्या वेळेस आपला देह सुटतो त्यावेळेस स्थूल शरीर इथेच पडून जातं. आणि आपल्या सोबत सूक्ष्म देहाचे जे घटक आहे मनबुद्धी, ते घटक आपल्या सोबत येतात. म्हणजे जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगी. आणि हे सूक्ष्म देहाचे घटक येतात आपल्या सोबत. आणि म्हणून अंतःकरण भगवंताच्या नामात राहायचं, म्हणून भगवंताचं त्या अनुभवात राहायचं, त्याच्या नामामध्ये राहायचं, त्या सोहम साधनेच्या याच्यामध्ये राहायचं. का बरं सांगितलेलं आहे, कारण हे सूक्ष्म देहाचे घटक आहेत, हे आपल्या सोबत येतात. देह इथं जाळून टाकतात, पण हे आपल्या सोबत येतात. म्हणून सूक्ष्म बुद्धिवृत्तीने धावणाऱ्या मनाला आपल्याला काय करायचं, आवरायचं आहे, असं आवर्त घ्यायचं आहे. आणि मन बुद्धी अर्पण करावे. दुसरी गोष्ट, मन बुद्धी का अर्पण करायची आहे, कारण भगवंताला एखादी गोष्ट समजा आपण अर्पण केली, तर अर्पण केल्याबरोबर ती भगवंताची होऊन जाते. कोणती गोष्ट एकदा ती भगवंताला आपण दिली ना तिथे, की ती त्याची होऊन जाते. आणि त्याची होऊन जाते, तो लगेच स्वीकारतो, क्षणाचाही वेळ लागत नाही. दिल्याबरोबर ती गोष्ट तो स्वीकारतो. आणि स्वीकारल्यानंतर ज्या क्षणी वस्तू ईश्वर अर्पण करतो त्यावेळेस आपला संग सुटतो. कशासाठी अर्पण करायची आहे, ज्यावेळेस भगवंताला ती आपण अर्पण करतो ना, त्यावेळेस तो संग सुटतो आपला त्याचा. एखादी वस्तू कोणाला प्रेझेंट दिली त्याच्याविषयी आपलं संग असतो का, देऊन टाकले त्यावेळी. त्याप्रमाणे मग भगवंताला आपण ती दिली तर आपला संग सुटतो आणि ती वस्तू लगेच तो घेतो, दिल्याबरोबर घेतो, नाकारत नाही तो कधी.
फक्त अर्पण करायची बुद्धी आपल्याला त्यावेळेस सुचायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट भगवंताला अर्पण करावी. म्हणून खूप छान नारद भक्ती सूत्रामध्ये तर खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की एकदा ती वस्तू भगवंताला दिली की ती त्याची होऊन जाते आणि ती आता माझी नाहीये. कारण ईश्वर सर्वज्ञ आहे. आपणच म्हणतो की ईश्वर कसा आहे, सर्वज्ञ आहे, सर्व साक्षी आहे आणि मी दिल्याबरोबर त्याला हे सगळं समजतं, तो घेऊनही घेतो. आता माझी त्या वस्तूवर सत्ता राहत नाही, त्या पदार्थावर माझी सत्ता राहत नाही. आता ती वस्तू त्याची झालेली आहे आणि ईश्वर अर्पण केल्याबरोबर त्या वस्तूचा आपला संग सुटतो. म्हणून आपल्याला दान धर्म करायचं, हे द्यायचं भगवंताला, ते द्यायचं, ह्या गोष्टी करत राहायच्या. म्हणजे आपला संघ हळूहळू हळूहळू संघ सुटतो आणि प्रसाद असते हो. आपण लाडू आणतो, कोणी पेढे आणते, कोणी बर्फी आणते आणि भगवंताला दिल्याबरोबर अर्पण केल्याबरोबर तो प्रसाद होऊन जातो. आपण पाहतो दैनंदिन जीवनामध्ये की आपण 56 भोग असतात तिथे कोणी वेगवेगळे पदार्थ घेऊन येतात आणि भगवंताला अर्पण करतात. अशी मी ती वस्तू खाल्ली पण तीच वस्तू भगवंताला अर्पण करून खाल्ली तर तो प्रसाद होऊन जातो आणि मग तो प्रसाद आपण स्वतः मग तुम्हाला द्या, मला द्या, मला द्या म्हणून. तर अशा प्रकारे माझा भाव असायला पाहिजे. म्हणून आपल्याला हा परमार्थ सूक्ष्म अंतःकरणाने करायचा आहे. म्हणजे मन बुद्धी स्थिर ठेवून करायचा आहे, मनापासून करायचं आहे. अशी पूजा करू ना तर ही भगवंताला अतिशय आवडते. पहा, अशी पूजा आपल्याला करायची आहे आणि सूक्ष्म देहाच्या माध्यमातून हळूहळू, मग पूजेच्या माध्यमातून, मग हळूहळू तत्वाचा विचार करायला लागतो आणि तत्पदार्थ आपल्याला शोधन करायचं आहे. तर अशी पूजा भगवंताला आवडते. अशी पूजा आपल्याला अंतःकरणाच्या माध्यमातून करायची आहे आणि हे अंतःकरणाच्या माध्यमातून आपण अशी पूजा करू ना, मग हे सूक्ष्म अंतःकरणाचे म्हणजे घटक कोणकोणते आहे हो, हे आपल्याला पाहायला पाहिजे ना. अशी पूजा आपल्याला करायची आहे. मग हे जे सूक्ष्म देह आहे, या सूक्ष्म देहाच्या बद्दल आपल्याला काय करायचं, सूक्ष्म देहाचे घटक कोणकोणते आहे हे माहिती करून घ्यायला पाहिजे. मग सूक्ष्म देहाचे घटक आहे 5 प्राण. 5 प्राण आहेत. मग हे 5 प्राण शरीरात कोणते कोणते कर्म करण्यासाठी कोणत्या शक्तीची गरज असते आणि प्राण हे शक्ती रूप आहेत आणि सगळ्या हालचाली प्राणांमुळे आहेत. म्हणून त्याच्या कार्यावरून त्याची नावे त्यांना वेगवेगळी दिलेली आहे. आता 5 प्राण कोणते ते आपण पाहू. आता स्थूल देहाचे आपण सूक्ष्म देहाचे आपण घटक पाहत आहोत. सूक्ष्म देहाचे घटक कोणकोणते आहे, ते 5 प्राण. त्याच्यानंतर 5 विषय, अंतःकरण पंचक, हे सगळे आपण कोणकोणते घटक आहोत ते पाहणार आहोत. तर प्राण हा, आता प्राणाचे 5 प्राण कोणते आहे, प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान, हे 5 घटक प्राणाचे आहेत. मग प्राणामध्ये काय असतो, कुठे राहतो हा प्राण, आपल्या हृदयामध्ये राहतो. आणि भूक व तहान, हा प्राण काय करतो, भूक व तहान हे त्याचं कार्य आहे. हृदयामध्ये त्याचं स्थान कोणतं आहे, हृदय, आणि भूक तहान हे त्याचं कार्य आहे. अपान काय करतो, गुद व शिश्न या भागात राहून मलमूत्र याच्या विसर्जनाच्या क्रिया सांभाळतो, तो अपान वायू होय. समान वायू कोणता आहे, तर नाभीमध्ये असतो आणि प्राण्याने घेतलेल्या सर्व अन्नाचे तो पचन करतो आणि त्याचा रस शरीरभर पोहोचवतो. तो हे कशाचं कार्य आहे, समान वायूचं. उदान वायू सांगितलेला आहे. उदान वायू हा कंठामध्ये असतो, हा उदान वायू, आणि श्वासोश्वासाच कार्य करतो. त्याचं कार्य काय आहे, श्वासोश्वास करणं, श्वास घ्यायचा आणि उच्छ्वास टाकायचा. आणि मृत्यू समयी हा सूक्ष्म देह याच्या मदतीने स्थूल देहाच्या बाहेर पडतो. असा हा उदान वायू आहे. आणि व्यान वायू, व्यान वायू ह्या सांध्यामध्ये राहून सांधे हलवण्याचं काम करतो. सर्व सांधे, हा हात हलतो, पाय मुडतो, उठणा जवळ घेतो, लांब करतो,
आहे ना. हे कशामुळे होते? सांध्यामुळे होते. आणि या सांध्यामध्ये राहून तो सांधे हलवण्याचं काम करतो. कोणता वायू? व्यान वायू. आणि 5 विषय सुद्धा आहेत. आता हे जे 5 प्राण आहे, 5 उपप्राण सुद्धा आहे. हे 5 प्राण झाले. उपप्राण कोणते आहे? नाग, कूर्म, धनंजय, देवदत्त आणि कृकल. म्हणजे नाग म्हणजे सहजोद्धार काढणे, कूर्म म्हणजे पापण्याची उघडझाप करणे, धनंजय म्हणजे शरीराला पुष्टी देतो तो वायू, आणि मृत शरीर देखील हाच फुगवतो धनंजय. आणि देवदत्त ज्यावेळेस आपल्याला जांभई येते ना, तो देवदत्त वायूमुळे. आणि कृकल कृकल म्हणजे शिंका ज्यावेळेस आपल्याला येते ना, शिंक, आता थंडीचे दिवस आहेत, शिंका येते ना, त्यावेळेस हा शिंकणे हे कार्य करतो, कृकल वायू. तसे 5 उपप्राण सुद्धा आहे. आता पंचप्राण बघितले. आता 5 विषय. 5 विषय सगळ्यांना माहिती आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हे 5 विषय आहे. हे 5 विषय आपल्याला अडकवत राहतात. शब्दाच्या माध्यमातून अडकतो, स्पर्शाच्या माध्यमातून, रूप, रस, गंध याचं सविस्तर अनेक वेळा मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा वर्णन झालेलं आहे. तर हे 5 विषय आहे. हे आपल्याला हे सूक्ष्म देहाचे घटक आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. त्याच्यानंतर अंतकरण पंचक. या अंतकरण पंचकामध्ये काय आहे की मुळात शांत असतो. अंतकरण मुळात शांत आहे. पहा, त्याच्या स्वरूपात जेव्हा ज्ञान करून घेण्यास काही बदल होतो तेव्हा त्याला वृत्ती म्हणतात. मुळात मी शांत आहे, कारण पाणी असतं ना, आपण नदीच्या किनारी एखाद्या वेळेस गेलो, पाणी शांत असतं, पण कोणीतरी उचलला आणि त्याच्यात दगड टाकला की तरंग निर्माण होतात. तसं आपलं मूळ स्वरूप कसं आहे? आपण अंतकरण मुळात शांत आहे, स्थिर आहे, पण त्या स्वरूपात मध्ये पण या वेळीस कोणी काही बोललं, हिने अशी बोलली, तर ते विचार आपल्या मनामध्ये चालतात. तो तसा बोलला, त्या विचारामध्ये आपण राहतो. जसा दगड टाकला की तरंग येतात ना, तसं कोणी काहीतरी येऊन असा दगड टाकून देतो, मग आपल्यामध्ये तरंग येतात आणि त्या वृत्ती उठतात. मग हिने असं मला बोललं, याने मला असं बोललं, असं बोलायला पाहिजे नव्हतं. कितीतरी तरंग आहेत असे, सगळ्यांना अनुभव आहे याचा. त्याच्यामुळे याचं जास्त वर्णन करत नाही. तर अशा प्रकारे आपल्या याच्यामध्ये अनेक मग वृत्तीमध्ये बदल होत राहतात आणि त्यालाच वृत्ती असं म्हणतात. कार्याप्रमाणे अंतःकरण वृत्तींना वेगवेगळी नावे दिलेली आहेत. मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती, अहमवृत्ती, है ना, वेगवेगळी याला नावे दिलेली आहेत. आता अंतःकरण पंचक बघितलं. आता याच्यामध्ये अंतःकरणामध्ये शुद्ध निर्विकार केवळ अस्तित्वाची जाणीव असते. इथे काहीच नसतं अंतःकरणामध्ये. शांत अंत. पहा, आपण ज्यावेळेस एकांतात बसतो त्यावेळेस शांत, याच्यात कोणताच तरंग नाहीये. आपल्यालाच किती शांत वाटतं. आणि असं अंतःकरण आपलं वास्तविक मुळामध्ये शांतच आहे. अशांती कशामुळे येते? या देहादी जगतामध्ये, या विचारामध्ये राहिलं की अशांती येते. म्हणून आपल्याला आपलं अंतःकरण कसं करायचं आहे की माझं मुळात अंतःकरण शांत आहे, आणि त्याच्या स्वरूपात जेव्हा ज्ञान करून घेण्यासाठी काही बदल होतो तेव्हा आपण वृत्ती बदल बघितलं. आणि अंतःकरण शुद्ध आहे, निर्विकार आहे, कोणताच आकार नाही त्याला. केवळ अस्तित्वाची जाणीव येथे बस. केवळ अस्तित्वाची जाणीव जिथे असेल ना, ती जाणीव स्थिर असते, मुळात शांत असते. या बाकीच्या विचारामुळे आपल्या याच्यामध्ये बिघाड येतो. म्हणून आता या अंतःकरणामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात? तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्याच्याबद्दल आपण थोडस भाऊ. मन कसं असतं आपलं? एकदम शांत असतं. आणि संकल्प विकल्प येतात, पण त्या मनामध्ये शांत केव्हा असतं? मूळ स्वरूपात अंतःकरण असलं की शांतच आहे. पण मन, बुद्धी, चित्त आणि याची आपण पाहतो. मनोवृत्ती कशी तयार होते? मन हे वायू तत्वाचं आहे आणि रजोगुणाचं असल्यामुळे मन आपलं चंचल आहे. आणि चंचल असल्यामुळे
संकल्प विकल्प सतत येतात. सतत विचाराचे तरंग चालूच असतात. आणि हे विचाराचे तरंग उलट सुलट असे तसे कितीतरी मनामध्ये विचार येतात. आणि हे करावं ते करावं असे मनाचं स्वरूप आहे. इथे माऊली म्हणते, वाया मन हे नाव एरवी हे कल्पनाची सावेव, जयाचेने संगे जीव दशा वस्तू. म्हणजे आता आपलं मन हे संकल्प विकल्प रहित करायचं आहे. आणि हे साधनाचं मुख्य स्वरूप आहे. म्हणून समर्थांनी मनाला उपदेश केला, मनोउपदेश म्हणतात, मनोबोध. या मनोबोधाच्या उपनिषद आहे मनोबोध. आणि या मनाला समजवण्यासाठी 205 श्लोक रचलेले आहेत. आपण सर्वांना माहिती, आपण अभ्यास करतो तर म्हणून माऊली म्हणते की साधनाचे हे मन संकल्प विकल्प रहित करणं हे साधनाचे मुख्य स्वरूप आहे. हे साधन आहे. आणि साधन आहे असं वाटत सुद्धा नाही. पण ज्यावेळेस आपण विचार करू, ते मुख्य स्वरूप आहे. जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. आणि असं महाराज म्हणतात, मनाचे कार्य परमार्थामध्ये आणि व्यवहारामध्ये अतिशय महत्वाचे आहे. हा सगळा मनाचा कारभार, हा प्रपंचाचा जो कारभार चालतो ना, कशामुळे चालतो? या मनाच्या माध्यमातून चालतो. म्हणून ज्ञानेंद्रियामार्फत आपल्याला ज्ञान होतं. मग हे मन कसं कसं कार्य करतं, कसं कसं आपल्याला भटकवतं. म्हणजे मनामध्ये आधी कोणती गोष्ट येतात, मला चहा प्यायचा, मनामध्ये आलं की मग आपलं इंद्रिय तिकडे धावतात, चला चहा बनवू, है ना. इंद्रिय आपोआप धावतात. आणि असं इंद्रियामार्फत त्याचं कर्म चालू असतं. आणि ते ज्ञानेंद्रियाच्या मागे मन हे असतेच. आणि आवश्यक आहे, आपलं लक्ष नसेल तर मन तेथे नसेल तर काय होते, आपण दूध पाहतो, दूध गॅसवर ठेवतो आणि आपण कोणत्या तरी विचारामध्ये राहतो, ते दूध उतू जाते व कारण आपलं मन काय त्या ठिकाणी नाहीये. आणि असं मन तेथे नसते. डोळ्याने बघितले तरी ते कळत नाही. डोळ्याने पाहतो, डोळे तिथेच असतात, पण मन तिथे नसते. ते दूध उतू गेलं तरी दुसरं कोणतरी, अरे ते दूध उतू झालं, तुम्ही तिथेच तर राहा, तुमचं लक्ष कुठे आहे म्हणते. म्हणजे आपलं मन कुठे दुसरीकडेच असते. आपण डोळ्याने इंद्रियांनी ते सगळं पाहतो, पण मन तिथे नसते. आणि मन काय करते, ज्ञानेंद्रियांना दिलेली माहिती मन बुद्धीकडे घेऊन जाते. मनाचं कार्य बुद्धीकडे नेते आणि बुद्धी निर्णय घेते व निर्णय घेतल्यानंतर परत ते कर्मेंद्रियाकडून ते कर्म करून घेते. आणि त्याच्या आदेशानुसार ही कर्मेंद्रिय चालतात. त्यामुळे चुकीचे परमार्थाला विरुद्ध संस्कार बुद्धीकडे नेण्याची शिकवण पण मनच देते. चांगल्याही गोष्टी करते आणि वांगल्याही गोष्टी करते. म्हणून अनेक संतांनी मनाला समजावलं आहे, अनेक प्रकारे समजवलेलं आहे की जोपर्यंत मन आपल्या हातात येत नाही, ताब्यात येत नाही, तोपर्यंत आपण परमार्थ करू शकत नाही. म्हणून आधी मनाचे संकल्प विकल्प आपल्याला थांबवायचे आहे. आणि त्याच्यासाठी मग बुद्धीला काय करायचं आहे, म्हणजे बुद्धीला जाऊच देत नाही मन तिकडे. पण वारंवार त्या मनाला दिशा दिली तर तेच मन आपल्याला परमार्थाकडे घेऊन जातं. जे संकल्प विकल्प करणारं मन आता परमात्म्याकडे आपल्याला घेऊन जातं आणि आपण ईश्वर चिंतनामध्ये राहू शकतो, बाकीच्या अन्य चिंतनामध्ये राहू शकतो. मन नसेल ना तर काहीच होत नाही. म्हणून मनाचा अत्यंत मोठा रोल आहे. आणि याचबरोबर बुद्धी, चित्त, अहम यांचाही रोल आहे. आणि हा एकदा नीट समजावून घ्यायचा की हा सूक्ष्म देह जो आहे, परमार्थ करायचा असेल ना तर सूक्ष्म देहानीच करायचा. म्हणजे केवळ अंतकरणाच्या माध्यमातूनच परमार्थ आपल्याला करायचा आहे. ही गोष्ट आपल्याला पक्की करायची आहे. मग हे जे अंतकरणाने आपल्याला करायचं आहे, मग त्याचे घटक कोणते कोणते आहे हे आपल्याला माहित असायला पाहिजे ना. तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4 घटक त्या अंतकरण वृत्तीचे आहे.
तर उरलेले जे 4 आहे म्हणजे हे आहे मनाविषयी आपण बघितलं. उद्याच्या ह्याच्यात आपण हे थोडं आणखीन सविस्तर बघू. आजच्या चिंतनाला मी विराम देते आणि उद्या आपण जे चिंतन करू ते अंतःकरणाच्या माध्यमातून परमार्थ करायचा आहे आणि अंतःकरणाचे घटक कोणकोणते आहेत त्याचा सविस्तर उहापोह आपण उद्या करू. आज या ठिकाणी मी विराम देते. रामकृष्ण. 13 वेळा नामस्मरण कोण घेतं? मी घेते. हो, घ्या घ्या. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम